टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी नागपूर ग्रामीणमधले काँग्रेसचे 9 नगरसेवक ज्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे, त्यासोबतच शरद पवार गटाचे काही नगरसेवक आणि इतर नगरसेवकांनी आपला वर्षभराचा 1.5 वर्षाचा कार्यकाळ बाकी असताना भाजपात प्रवेश केलेला आहे। भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे यांच्या नेतृत्वात हा प्रवेश घडला। नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून प्रवेश झालेला आहे। भाऊ, काय सांगणार? काँग्रेसचे आणखी नगरसेवक तुम्ही आणले भाजपात। आज आमच्या कुही नगर परिषदचे 9 नगरसेवक काँग्रेसचे आणि 3 राष्ट्रवादी काँग्रेसचे असे टोटल 12 नगरसेवक व आमच्या उमरेडचा एक माजी नगरसेवक जितू, असे संपूर्ण 13 लोक आज आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला। या सगळ्यांचा विश्वास या महाराष्ट्राचे नेते, या देशाचे नेते सन्माननीय मोदी साहेब, महाराष्ट्राचे नेते आपले या महाराष्ट्राचे सगळ्यांचे लोकनेते CM साहेब, फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, या सगळ्यांवरती विश्वास टाकून या सर्व लोकांनी आज आमच्या पक्षात पक्षप्रवेश केला आहे। जवळजवळ सर्वच नगरसेवक आता भारतीय जनता पार्टीत आलेले आहे। फक्त एकच नगरसेवक तिथे उरलेला आहे आणि या सगळ्यांना माहीत आहे की विकास जर कोणी करू शकतो तर भारतीय जनता पार्टी आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो। आणखी 2 वर्ष नगर परिषदला बाकी आहे निवडणुकीला। ही निवडणूक जवळ असताना आले नाही, जवळजवळ 2 वर्षाचा कार्यकाळ या सगळ्यांचा आहे। यांचा तिकडे हिरमोड झाला होता। मी अगोदरही सांगितलं की कोणाच्या त्या काँग्रेसमध्ये कोणाचं पायपूस कोणात नाही आहे, कोणी कोणाला विचारत नाही, विकासासोबत त्या लोकांचं काही देणं घेणं नाही। म्हणून हे लोक सगळ्यांनी एक विश्वास दाखवून आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। काय, कशामुळे तुम्ही भाजपात आले, काय आणि काँग्रेस का सोडली? काँग्रेस सोडण्याचं कारण एक विषय असं होतं की राजूभाऊंवरती जे आमचं अपाट प्रेम आणि ते त्यांची कार्यशैली जी होती विकास कामाची, त्याला आम्ही प्रभावित आधीपासूनच होतो। जे मागच्या 5 वर्षामध्ये जे राजूभाऊंनी आमच्या कुही शहरामध्ये करोडो रुपयाचा विकास निधी, जे कधी कुही शहरामध्ये जे डेव्हलपमेंट 50 वर्षामध्ये होऊ शकलं नाही, ते या 3 वर्षामध्ये आम्ही अनेक विकास धक्का दिला म्हणायचा। राजूभाऊ, तुम्ही काँग्रेसला धक्का दिला? कसं त्यांना सांभाळताच येत नाही तर धक्के काय द्यायचे? नक्कीच काँग्रेसला हा मोठा धक्का। नागपूर ग्रामीणमधले काँग्रेसचे 9 नगरसेवक, शरद पवार गटाचे 3 नगरसेवक आणि इतर काही माजी नगरसेवक आपला 1.5-2 वर्षाचा कार्यकाळ बाकी असताना भाजपात प्रवेश केलेला आहे। पुढच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, त्यापूर्वी काँग्रेसला भाजपनं दिलेला हा मोठा धक्का मानता येईल। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।